मित्रांनो, आज दिवाळीची पहिली अंघोळ आहे. आपण पहिली पहाट नाही तर आपण चाललो ऑफिसला. चहा पिऊन मी निघालो रिक्षाने. रिक्षावाल्या काकांना बोललो मी फास्ट गाडी घ्या, कारण की 4:55ची आपली ट्रेन आहे. 4:48 ऑलरेडी झाले होते. पुढे स्टेशनला लाईट मस्त सजवलं होतं, लाईटिंग. महाराजांचं दर्शन घेतलं आणि मला ट्रेन मिळाली. ट्रेनमध्ये बसलो. रिक्षावाल्या काकांचा खरंच धन्यवाद आहे की त्यांनी एवढी स्पीडमध्ये आपल्याला आणलं. तेवढ्यात समोसेवाले काका पण आले. गरम गरम समोसे होते आणि गाडी पण चालू झाली. गाडी कल्याणला पोहोचेपर्यंत गाडी एवढी भरली होती, मी झोपून घेतलं. उठल्यानंतर धक्केबुक्के देत मी डोरला आलो आणि विक्रोळीला उतरलो. सगळ्यात पहिले नाश्ता केला. नाश्ता करून मी विक्रोळीची नदी क्रॉस करून चालत चालत कंपनीकडे गेलो. मॉर्निंगचा व्ह्यू एन्जॉय करत करत मी गाणे ऐकत ऐकत मी आतमध्ये पोचलो. आतमध्ये मला व्हिडिओ अलाव नाही आहे. मी पंच करून आतमध्ये गेलो. दुपारी 3:15 वाजता मी रिटर्न घरी जायला निघालो. रिक्षात बसलो. रिक्षातून उतरून मी ट्रेनमध्ये बसलो. ट्रेनमध्ये मला लगेच सीट मिळाली. झोपून घेतो थोडं. घराच्या इथे आलो तर इथे सगळे रांगोळी काढत होते. ही आमची गौरीताई. अस्मिता अजून मोबाईलमध्ये बघते कोणती काढू. पुढे परी पण काढत होती, हसत पण होती. थोड्या वेळाने अस्मिताची रांगोळी बघायला आलो तर अस्मिताची रांगोळी रेडी होत होती. घरी आपला भाऊ दिवे लावत होता. आईने याला कामाला लावलं होतं आज. आणि आमची आई पूजा करत होती. दिवे बिवे लावून झाले होते. आईने पूजा केली. महाराजांना दिवा दाखवला. इकडे आमच्या घराला बघा आम्ही कसे दिवे लावलेत. दिवाळी असली की आमच्या घरात अशी दिवे लावते आई. प्रत्येक पायरीवर एक दिवा. ही आमच्या घराची रांगोळी. ही आमच्या चाळीतली दिवाळी. कशी वाटली माझी सकाळी 4 ते संध्याकाळी 7ची रुटीन नक्की सांगा.